मी लहान असतानाच माझे बाबा माझ्या आईला सोडून दुसऱ्या बाईसोबत गेले होते. माझी आई दिसायला खूपच सुंदर आणि शरीराने रसरशीत होती, पण तरी हे का माहीत नाही माझे बाबा तिला सोडून गेले होते. माझ्या आईनेच मला लहानाचं मोठं केलं होतं. ती एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करत होती. मला कळायला लागल्यापासून आईच माझं सगळं काही होती. तिने मला कशाचीही कमी पडू दिली नाही. पण जसजसं मला समजायला लागलं तसतसं मला माझ्या आईचं वागणं थोडं विचित्र वाटत होतं. माझी आई रोज सकाळी जिमला जायची. तिने स्वतःला अगदी फिट ठेवलं होतं आणि घरी आल्यावर स्वतःचं आवरण्यातच सगळा वेळ घालवायची. तिने घरकामासाठी एक बाई ठेवली होती. तीच मला काय हवं काय नको ते बघत होती. आई मात्र सारखी तिच्या मेकअपमध्ये व्यस्त असायची. माझ्या आईला पगारही खूप चांगला होता. ती ऑफिसला जाताना अंगाबरोबर घट्ट असे कपडे घालायची आणि डार्क मेकअप करायची. याउलट मला मेकअप करायला अजिबात आवडत नव्हतं. मी एक साधी सरळ मुलगी होते. मला शिकून खूप मोठं व्हायचं होतं आणि माझ्या आईला तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळायचं होतं, कारण तिला माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. एकदा आई खूप उशिरा घरी आली. तिला नीट चालताही येत नव्हतं. तिला सोडण्यासाठी तिचे बॉस घरापर्यंत आले होते. तेव्हा आईला काही विचारण्याच्या ती मनस्थितीत नव्हती. मला तिची ती अवस्था बघून तिचा खूप राग आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला रागानेच विचारलं, तू काल दारू का पिली होतीस आणि तुझे बॉस तुला घरापर्यंत सोडायला का आले होते? म्हणजे तू एवढ्या रात्री त्यांच्यासोबत काय करत होतीस? असे अनेक उलटसुलट प्रश्न मी तिला विचारले. पण ती होती की निवांत नाश्ता करत होती. मी शांत झाल्यावर ती मला म्हणाली, हे बघ रिया, तू अजून लहान आहेस. तुला जगात काय चाललंय याचा अंदाज नाही आणि आपल्याला जर या जगात टिकून राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण तू माझ्याकडे लक्ष देऊ नको आणि मन लावून अभ्यास कर. आणि ती ऑफिसला निघून गेली. त्या दिवशीही ती शॉर्ट कपडे घातले होते. तिला घेण्यासाठी एक कार घराच्या खाली येऊन थांबली होती. आई त्यात बसून निघून गेली. मी मात्र तिचाच विचार करत बसले होते. इतक्यात सुगंधा माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, रिया, तुझा नाश्ता थंड होतोय. कुठं लक्ष आहे तुझं? पटपट खाऊन घे आणि कॉलेजचं पण आवरायचं आहे तुला. मी सुगंधाचा हात पकडला आणि तिला माझ्या बाजूला बसवलं आणि विचारलं, तुला माझ्या आईचं वागणं जरा विचित्र वाटत नाही का? माझ्या प्रश्नावर ती शांत झाली आणि थोडा विचार करून मला म्हणाली, मी काय बोलणार तुझ्या आईबद्दल? मी तर एक साधी मोलकरीण आहे. पण खरं सांगू, मलाही तुझ्या आईचं वागणं पटत नाही. पण तू तुझ्या आईसारखी नाहीस. त्यामुळे तू खूप अभ्यास कर आणि खूप मोठी हो. तुझ्या आईकडे लक्ष देऊ नको आणि तिला चुकीचंही बोलू नको, कारण एवढं सगळं तुला तुझ्या आईमुळेच मिळतंय आणि ती तिथून निघून गेली. मलाही सुगंधाचं म्हणणं पटलं. त्या दिवसापासून मी माझ्या आईच्या तशा वागण्याकडे दुर्लक्ष केलं आणि जोमाने माझ्या अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि एक दिवस मोठी सरकारी ऑफिसर झाले. मी एका मोठ्या पदावर असल्याचा आनंद माझ्या आईच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. मग माझ्या आईने एक चांगलं स्थळ बघून माझं लग्न केलं. मी माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश होते. माझा नवरा मनोज एक हँडसम आणि स्मार्ट मुलगा होता. तो अंगाने मजबूत आणि रुबाबदार होता. माझी आई तर सारखी त्याचीच स्तुती करायची. लग्नाच्या 6 महिन्यानंतर मला दिवस गेले. मनोज माझी खूप काळजी घेत होता. त्याने मला एकटीला कधीच सोडलं नाही. मी डिलिव्हरीसाठी माझ्या आईकडे आले. माझी आई माझ्यासाठी खूप खुश होती. माझी आई आणि मी एकाच शहरात राहत असल्याने मनोजही माझ्यासोबत माझ्या माहेरी आला. आता मनोज आणि आईचं भारी जमत होतं. दोघे एकत्र जिमला जायचे आणि एकत्रच ऑफिसला निघायचे. आता तर मनोज माझ्याकडे लक्षही देत नव्हता आणि माझी काळजी देखील करत नव्हता. तो सतत आईच्या मागे पुढे करायचा. तो घरी आल्यापासून माझी आई देखील जरा जास्तच नटून थटून राहायची. तिला एवढंही कळत नव्हतं की जावयासमोर शॉर्ट कपडे घालू नयेत, पण तिच्यात काही फरक पडत नव्हता. त्याच्या अंगाला सारखी झटायची. मनोज समोर शॉर्ट कपड्यात फिरायची. आता माझी आई आणि मनोज संध्याकाळी वेळाने घरी यायचे. कधी कधी तर ते बाहेर जेवण करूनच घरी परत येत होते आणि माझी चौकशी देखील करत नव्हते. मला आई आणि मनोज शिवाय या जगात कोणीच नव्हतं. त्यामुळे त्यांच्या तशा वागण्याचा मला खूप त्रास होत होता. एक दिवस आईने माझ्या बाळाचं बारसं ठेवलं होतं. बारशाला खूप सारे लोक बोलवले होते.
जास्त करून तिच्या ऑफिसमधले लोक बारशाला येणार होते. आम्हाला कोणी नातेवाईकच नव्हतं, त्यामुळे आईने तिच्या मित्रमैत्रिणींना बारशाला बोलवलं होतं. कार्यक्रमाची सगळी तयारी झाली होती आणि कार्यक्रमही सुरू झाला. पण मनोज कुठे गायब झाला होता माहीत नाही, म्हणून मी त्याला शोधण्यासाठी रूममध्ये गेले. तर समोरचं दृश्य बघून माझ्यावर मोठा आभाळ कोसळल्यासारखं मला वाटलं. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, कारण माझी आई आणि मनोज एकमेकांच्या मिठीत होते. माझ्या आईने शॉर्ट ड्रेस घातला होता आणि मनोज तिच्या उघड्या मांडीवरून हात फिरवत होता. त्याच्या शर्टाची बटणं उघडीच होती आणि आई त्याच्या उघड्या छातीला चुंबन घेत होती. मी तिथे आले आहे हेही त्यांना समजलं नाही. मला ते सहन होत नव्हतं, कारण एकीकडे माझा नवरा आणि दुसरीकडे माझीच आई होती. मी जोरात ओरडले आणि आईला म्हणाले, हे काय चाललं आहे सगळं? माझा आवाज ऐकून ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. आईच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडाला होता, पण मनोजच्या चेहऱ्यावर मात्र असं काहीच दिसत नव्हतं. त्याने सरळ माझ्या आईचा हात हातात घेतला आणि तो मला म्हणाला, रिया, खरं सांगायचं तर मला तुझ्याशी खोटं नातं जपण्यात काहीच इंटरेस्ट नाही. माझं तुझ्या आईवर खूप प्रेम आहे. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. मी आईकडे बघितलं तर माझी आई गालातल्या गालात हसत होती. मला माझ्या आईची खूप किळस येऊ लागली होती. तिच्यासारखी आई अख्ख्या जगात कोणालाच मिळाली नसेल. मी तर माझ्या आईला माझं जग समजत होते, पण माझी आई एवढी चारित्र्यहीन बाई निघेल असं मला वाटलं नव्हतं. की ती स्वतःच्या जावयालाच प्रेमाच्या जाळ्यात अडकून घेईल आणि आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करेल. मी त्या दोघांनाही म्हणाले, मी तुमच्या एवढी नालायक माणसं कधीच बघितली नव्हती. मला माझ्या मुलावर वाईट संस्कार पडू द्यायचे नाही, त्यामुळे मी तुमची सावलीही माझ्या मुलावर पडू देणार नाही. मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून कायमचं काढते. मला तुमचं तोंडही बघायचं नाही. हे सगळं बोलताना मी आतून पूर्ण तुटून गेले होते, कारण माझं मनोजवर खूप प्रेम होतं आणि ती तर माझी आई होती. मग मी आमची कामवाली सुगंधा तिला घेऊन दुसरीकडे राहायला गेले. सुगंधाला माझं दुःख बघवत नव्हतं. ती माझ्यावर आईप्रमाणे प्रेम करत होती. तिनेच माझ्या बाळाला मोठं केलं, मला मानसिक आधार दिला. मला माझ्या बाळासाठी सावरावं लागलं. आता त्या गोष्टीला 5 वर्ष झाली, पण मी त्या धक्क्यातून अजूनपर्यंत बाहेर पडले नाही.